आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा आहेत, त्यांना जाणून घेऊया, कारण की आता जो काही इथे मोर्चा आलेला होता त्या मोर्चेकरांना थांबू दे, आंदोलकांना थांबू दे असं जे आहे स्वतः अमित ठाकरेंनी सुद्धा सांगितलं. सर काय सांगाल, आता पण पुन्हा एकदा ज्या आंदोलकांना इथून पुढे जायला सांगितलं, तुम्ही स्वतः त्यांना आवाहन केलं? माझं म्हणणं त्यांना प्रोटेस्ट करायचा होता, त्यांनी प्रोटेस्ट केला. त्यांचं जे म्हणणं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. शेवट तुम्ही किती काय या गोष्टीत तग धरणार, शेवट कायदा सुव्यवस्था हा विषय. त्यामुळे आम्ही त्याला विनंती केली की आज तुमचं आंदोलन झालं, उद्या पाहिजे तर परत आंदोलन करायला या, पण आज तुम्ही घरी. पण सर वारंवार आपण बघतोय की हे जे आंदोलक आहेत, विद्यार्थी आहेत, ते आता एकदम आक्रमक होताना बघायला मिळतात. त्यामागचं नेमकं कारण, कारण की मला असं वाटतं बघा, आपल्या घरी पण मुलं आहेत, आपला मुलगा आपल्यावर चिडला तर आपण काठीने न मारत, याशी बोलतो, त्याचं म्हणणं ऐकून घेतो, त्याचं दुःख ऐकून घेतो. मला वाटतं या मुलांचं म्हणणं काय, या मुलांचं दुःख काय, हे जरा एकदा सरकारने ऐकून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. वडिलकीच्या नात्याने त्यांच्याशी बोला, त्यांना दोन गोष्टी चांगल्या सांगा, दोन गोष्टी त्यांच्या ऐकून घ्या. पण आज जर का बघायला गेलं तर सदाभाऊ खोत जे सरकारमध्ये आमदार आहेत, त्यांनी सुद्धा विधान केले की आतंकवादी. त्याच्यामुळे वाटतंय का विद्यार्थी आणखी संतापलेले? सदाभाऊ खोत मॅड आहे, याकडे लक्ष देऊ नका. आणि फडणवीसांनी सुद्धा विधान केलेलं आहे की काल जो काही दिल्लीमध्ये आंदोलकांवरती विद्यार्थ्यांनी, भाजपची मोडस ऑपरेंटी आहे की त्यांच्या विरोधात जे आंदोलन करणार ते सगळे देशद्रोही आणि हे फक्त देशभक्त. पण तरी सुद्धा काय वाटतंय आता सरकारने नेमकं, कारण की नेहमीच राजसाहेबांचा सल्ला सुद्धा सरकारने घेतलेला आहे, आपण स्वतः सगळ्यांनी बघितलेलं असताना ह्यावेळेस मात्र काय होतंय, सरकारचं नेमकं कुठे सरकारचा अहंकार मध्ये येतोय. अर्थातच आपण बघू शकतो की सरकारचा अहंकार मध्ये येतोय आणि ज्या विद्यार्थ्यांशी तुम्हाला चर्चा करायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांशी तुम्ही चर्चा करत नाहीये, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही सतत जे आहे तुम्ही त्यांच्यावरती हल्ला करताय. त्याच्यामुळे का असे ना, पण हे विद्यार्थी आता संतापलेले बघायला मिळतात. हे थेट आपल्याला मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून सांगायला मिळालंय. मी पुन्हा एकदा सांगेल की आपण कॅमेऱ्याचे दृश्य बघू शकता. ह्या ठिकाणी सध्या जे आहे पोलिसांचा मोठा फौज फाटा सुद्धा आता तैनात झालेला आहे. खरं बघायला गेलं तर ज्यावेळेस आंदोलक या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली होती त्याच वेळेस पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी यायला सुरुवात झालेला होता. आणि आता कुठे ना कुठेतरी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन, म्हणजे ज्या मुंबईतल्या आंदोलनाला खरी ज्या ठिकाणाहून सुरुवात झाली त्या ठिकाणी हे विद्यार्थी आंदोलक जे आहे ते येऊन पोहोचलेले आहेत. त्याच ठिकाणी आता हा पूर्ण मोर्चा सध्याच्या ठिकाणी थांबलेला आहे, परंतु आंदोलकांनी पुढे जावं, एकाच जागी थांबू नये असं वारंवार आवाहन जे आहे ते पोलिसांकडून सुद्धा करण्यात येते. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा सांगितलं की आज तुम्ही तुमचं आंदोलन केलेलं, उद्या पुन्हा याच ठिकाणी या, पुन्हा आंदोलन करा. त्याच्यामुळे सध्याच्या क्षणाला आपण ही गर्दी बघू शकतोय, गर्दी वाढत चाललेली आहे. विद्यार्थी म्हणजे ज्या पद्धतीने एकासोबत एक जोडला जातो त्याच पद्धतीने सध्याच्या क्षणाला एकासोबत एक विद्यार्थी जे आहेत ते जोडले जात आहेत. आपण बघू शकतो की हा अकाउंटेबल कोण आहे वगैरे असं सगळं जे आहे ते हे करू शकतो. आझादी, आपण मगासपासून या सर्वांच्या घोषणा सुद्धा ऐकते की आम्हाला आझादी पाहिजे. ज्या पद्धतीने भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आंदोलनात सुरुवात झालेली होती त्याच पद्धतीने ही तरुणाई पुन्हा एकदा आम्हाला स्वतंत्र करा अशा घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी करायला मिळतात. अबकी बार इन्कलाब, म्हणजे ज्या पद्धतीने 2014च्या निवडणुकीमध्ये मोदींनी अबकी बार मोदी सरकार सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने आता थेट भगतसिंगांचं जे घोषवाक्य आहे इन्कलाब जिंदाबाद असं म्हणत अबकी बार इन्कलाब जिंदाबाद बोलताना विद्यार्थी जे आहेत, आंदोलक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आंदोलकांची संख्या, गर्दी जी आहे ती वारंवार वाढत चाललेली आहे. प्रत्येकाच्या हातात कोणत्या ना कोणत्या विषयाशी निगडीत जे आहेत ते बॅनर्स आपल्याला सध्या या ठिकाणी बघायला मिळत आहेत. त्यामध्ये